नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पेण तालुक्यातील कोळवे येथील जागृत शिवलिंग कलेकलेने होत आहे मोठे। श्रावण महिन्यातील येणाऱ्या प्रत्येक सोमवाराला फार महत्त्व आहे। या दिवशी शंकराची पूजा अर्चा, उपवास, शिवामृत वाहणे यासारख्या गोष्टी केल्या जातात। शंकराला बेलपत्र, दूध, जल नैवेद्य अर्पण केला जातो। श्रावणी सोमवार केवळ धार्मिकदृष्ट्या नाही तर सामाजिकदृष्ट्याही तेवढाच महत्त्वाचा। पुराणानुसार समुद्र मंथनाच्या वेळी निघालेल्या हलाहल विष शंकराने प्राशन केल्याने हे विष कंठात साठले म्हणून त्याला नीळकंठ नाव पडले। तो दिवस श्रावण महिन्यातील सोमवार असल्याने या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। स्वयंभू म्हणजे स्वतः आणि भू म्हणजे जन्मलेला। कोळवे हे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील असलेले गाव आहे। या गावातील सीताफळेश्वर मंदिर हे एक शंकराचे जागृत देवस्थान आहे। गेली 8 दशके म्हणजे 80 वर्षाहून पुरातन काळापासूनचे हे मंदिर आहे आणि हे शंकराचे स्वयंभू स्थान आहे। या शिवलिंगाची एक आख्यायिका आहे। कोळवे गावात ताईबाई म्हात्रे नावाची एक सामान्य गृहिणी होती। या आईच्या मुलाचे नाव कमळाकर म्हात्रे 10वीत असताना अचानक ताईबाई आजारी पडल्या। त्या काळी वैद्यकीय सुविधा नसल्याने घरच्या घरीच औषधोपचार केले जात असत। पण ताईबाई यांचा आजार काही दिवसेंदिवस बळावतच गेला। तेव्हा त्यांच्या परसदारी सीताफळाचे झाड होते। आजारी असतानाच एके दिवशी त्यांनी स्वप्नात एक दृष्टांत पाहिला। शिवशंकर महादेव त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांना सांगितले की अडगळीच्या जागी कचरा गोवऱ्या टाकल्या जात आहे अशा ठिकाणी तसेच बाजूला सीताफळाच्या वृक्षासमवेत पाषाण रूपाने मी तिथे आहे, माझी पूजा कर, तेव्हा तू या आजारातून बरी होशील। आईने स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे केले। त्या जागा स्वच्छ करून त्या लिंगाची पूजा करू लागल्या। शिवलिंगासोबतच त्यांच्या तुळशीत एक पाषाणी हनुमंतरायाची मूर्त होती। अशा दोनही मूर्तस्वरूप पाषाणांना त्याच जागी एक चौथरा बांधून शिवलिंग व हनुमंतरायाचे नित्यनेमाने त्या पूजा करू लागल्या। दरम्यान आईचा आजारही पळून गेला आणि शंकर महादेवाची अशी कला की दरवर्षी ते हे लिंग कलेकलेने वाढू लागले। याची वार्ता पंचकृषीतील गावातील लोकांच्या कानावर गेली असता मग महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील लोक येऊ लागले। दरवर्षी या शिवलिंगाची कलेकलेने वाढ होता ही चर्चा सर्वत्र पसरली आणि या शिवलिंगाला अधूनमधून वेडे घालून बसायला नागराज येत असे। आईचे चिरंजीव कमळाकर गुरुजी हे पेशाने शिक्षक। आई या निस्सीम शिवभक्त होत्या। देवपूजा झाल्याशिवाय त्या अन्नप्राशन करीत नसत। आईंना शिवलिंगाच्या स्वप्नात नेहमीच दर्शन होत असे। त्या मनोभावे या लिंगाची पूजा करत असत। त्यांच्यानंतर या शिवलिंगाची पूजा त्यांचे चिरंजीव कमळाकर गुरुजी करत असत। तेही निस्सीम शिवभक्त होते। कालांतरे स्वयंभू लिंगाचे छोटंसं उन्हापासून अगदी संरक्षण होण्यासाठी छोटंसं मंदिर बांधण्यात आलं। अधूनमधून नेहमीच्या लिंगाच्या ठिकाणी नागराजाची फेरी नक्कीच असायची। बऱ्याच जणांना या नागराजाचे दर्शन झाले आहे। यावेळी अजूनही इथे या नागराजाची परछाई असल्यासारखे भासते। त्यानंतर या शिवलिंगास तांब्याचा नाग बनवण्यात आला आणि माथ्यावर अखंड पाण्याचा जलाभिषेक करण्यासाठी तांब्याची गळती बांधण्यात आली। यानंतर या शिवलिंगाची नित्यनेमाने पूजा अर्चा होऊ लागली, दिवाबत्ती होऊ लागली। कमळाकर म्हात्रे गुरुजी या मंदिराची देखभाल करू लागले। त्यांनाही आपल्या आईप्रमाणे शिवलिंगाचा दृष्टांत अधूनमधून होत असे। जागृत आणि स्वयंभू असल्याने इथे शिवाच्या चरणी बोललेली मनोकामना पूर्ण होते। त्यामुळे लांबून लांबून शिवभक्त येथे दर्शनासाठी येतात। ज्या भक्तांची मनोकामना पूर्ण होईल ते भक्त इथे अन्नदान करीत असतो किंवा आपण बोललेल्या इच्छा स्वखुशीने देवाचरणी प्रसाद अर्पण करीत असतो। आज या शिवमंदिराचे पुजारी शिवभक्त कमळाकर गुरुजी यांचे काही दिवसांपूर्वी देहावसान झाले आणि आता या मंदिराची देखभाल त्यांचे कुटुंबीय करत आहेत। आणि आता हे शिवलिंग एका छोट्याशा दगडी खड्याच्या रूपात सापडले होते ते आता मोठे आणि नयनरम्य रूपात देखणं शिवलिंग दिसत आहे। श्रावणी सोमवार व महाशिवरात्रीच्या दिवशी येथे भक्तांची दर्शनासाठी गर्दी होत असते आणि आता या शिवलिंगाच्या सीताफळेश्वर नावाने येथील घरांना सीताफळेश्वर आळी असेही नाव पडले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, कोळवे, पेण।